MIDCतील डी सेक्टरमधील मोरया केमिकल कंपनीला भीषण आग, 20हून अधिक कामगार जखमी। जळगाव शहरातील डी सेक्टरमधील मोरया केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना बुधवारी 17 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता घडली आहे। या आगीत 20हून अधिक कामगार गंभीररित्या भाजले गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। यात 5 जणांची प्रकृती गंभीर आहे। यामधील काही जखमींना खासगी तर काहींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले। या संदर्भात अधिक माहिती अशी की जळगाव शहरातील MIDCतील सेक्टरमधील मोरया केमिकल कंपनीत आज बुधवारी 17 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता केमिकल कंपनीत भीषण आग लागली। ही आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही। दरम्यान आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर औद्योगिक वसाहतमधील अग्निशमन बंब, महानगरपालिकेचा अग्निशमन बंब, जैन हिल्स येथील अग्निशमन बंब असे 3 ते 4 अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले। यावेळी कंपनीच्या लागलेल्या आगीचे मोठे लोड बाहेर पडताना दिसून येत होते। दरम्यान या आगीत सकाळच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या 20हून अधिक कामगार गंभीररित्या भाजले गेल्याची घटना घडली आहे। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर खासगी व शासकीय रुग्णवाहिका घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या। दरम्यान जखमी व भाजलेल्या कामगारांना तातडीने मेहरुण येथील सारा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले। तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व खासगी रुग्णालयात हलवण्यात आले। यातील 3 ते 4 कामगारांची प्रकृती गंभीर आहे। अजून यात जखमी कामगारांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। यावेळी MIDCतील कंपनी आणि हॉस्पिटल येथे जखमी झालेल्या कामगारांच्या परिवाराची आणि मित्र नातेवाईकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली। मोरया ग्लोबल कंपनीत जखमी झालेले कामगार याप्रमाणे आहेत: हेमंत गोविंदा बंगाळे वय 27, प्रभात कॉलनी, मयूर रावजू खैरनार वय 27, राहणार जुना खेडी रोड, विशाल रवींद्र बारी वय 28, राहणार श्रीकृष्ण नगर जुने जळगाव, सचिन श्रावण चौधरी वय 24, राहणार रामेश्वर कॉलनी, गोपाल आत्माराम पाटील राहणार विखरण तालुका एरंडोल, हल्ली मुक्काम अयोध्यानगर, भिकण पुंडलिक खैरनार वय 42, राहणार इच्छादेवी, चंद्रकांत लक्ष्मण पाटील वय 24, राहणार धुळे, हल्ली मुक्काम रामेश्वर कॉलनी, जगजीवन अनंत परब वय 53, राहणार अयोध्यानगर, रमेश अजमल पवार वय 21, राहणार रामेश्वर कॉलनी, नवाज समीर तडवी वय 51, राहणार अशोक किराणा दुकान, रामेश्वर कॉलनी, दीपक वामन सुवा वय 25, राहणार विठोबा नगर, कालिका मातानगर, नंदू छगन पवार वय 35, राहणार रामेश्वर कॉलनी, कपिल राजेंद्र पाटील वय 24, राहणार आव्हाणे तालुका जळगाव, आनंद छगन जगदेव वय 38, राहणार रामेश्वर कॉलनी, गणेश रघुनाथ सोनवणे वय 50, राहणार सुप्रीम कॉलनी, फिरोज रज्जाक तडवी वय 40, राहणार रामेश्वर कॉलनी, किशोर दत्तात्रय चौधरी वय 50, राहणार रामेश्वर कॉलनी, चंद्रकांत दशरथ घोडे रावत वय 47, राहणार रामेश्वर कॉलनी जळगाव। MIDCमध्ये डी सेक्टरमध्ये या ठिकाणी मोरया ग्लोबल कंपनीला आग लागलेली आहे, अनेक जखमी आहेत। आज जळगाव MIDCमध्ये सकाळी जवळपास 9:15च्या सुमाराला ग्लोबल मोरया या केमिकल फॅक्टरीमध्ये एक मोठा स्फोट झाला। अतिशय मोठा स्फोट आवाज त्या ठिकाणी आला आणि त्यानंतर या कंपनीला त्या ठिकाणी आग लागली आणि त्या जवळपास 17 लोक आतापर्यंत आपण बाहेर काढू शकलेलो आहे। मला वाटतं की फार ऑलमोस्ट 8 एखाद 2 सोडले तर मला वाटतं जास्त लोक नसतील, पण 17 पेशंट जे आहेत जे जळालेल्या स्थितीमध्ये आहेत त्यांना काही खाजगी रुग्णालयामध्ये, काही इथे मेडिकल कॉलेजला, सिव्हिल हॉस्पिटलला या ठिकाणी आपण आणलेले आहेत आणि मला वाटतं की त्यातले 3-4 लोक अधिक जळालेले आहेत। मला वाटतं म्हणजे जवळपास 80%च्या वर ते बर्न त्या ठिकाणी आहेत। त्यांच्यावर सगळे उपचार या ठिकाणी आमचे डॉक्टर्स करत आहेत, सगळी मेडिकल टीम तिथे काम करते आहे। आग आता आटोक्यात त्या ठिकाणी आलेली आहे। फक्त आतमध्ये अजून किती लोक आहेत मला वाटतं अजून 2-3 लोक आत असावेत असा संशय त्या ठिकाणी, कारण अजून काही सापडत नाही आहे। त्याचे नातेवाईक म्हणतात आमच्या घरचा मुलगा शिफ्टवर आला तो कुठे गेला, त्यामुळे ते सापडत नाहीत। मला वाटतं अजून 2-3 लोक आतमध्ये अडकले असतील अशी भीती त्या ठिकाणी वाटते, पण थोड्याच वेळामध्ये की तासामध्ये ते त्या ठिकाणी आपण शोधून काढू। तुम्ही घटनेचा आढावा घेतलेला आहे, रुग्णांची विचारपूस या ठिकाणी केलेली आहे, प्रशासनाच्या वतीने कसं पाऊल असणार आहे? अरे सकाळपासून प्रशासन अतिशय अलर्टवर आहे। सगळे जिल्ह्यातले फायर ब्रिगेडच्या गाड्या त्या ठिकाणी आल्या आहेत, स्वतः जिल्हाधिकारी, SP, सगळे पोलीस अधिकारी सगळे त्या ठिकाणी सकाळपासून, आणि काही कार्यकर्ते आमचे तिथे आमचे स्थानिक आमदार आहेत, सगळे नगरसेवक आहेत, हे सुद्धा त्या ठिकाणी अतिशय अलर्ट होते आणि लगेच तात्काळ आपण त्यांना रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी हलवलेलं आहे। इथे सगळी मेडिकलची टीम, मेडिकल कॉलेजची आहे, सिव्हिल हॉस्पिटल सगळी तयार त्या ठिकाणी आहे। मला वाटतं रुग्णांवर उपचार चाललेले आहेत। सगळ्या रुग्णांचा उपचार हा मोफत केला जाईल, त्यांना कुणालाही पैसे त्या ठिकाणी द्यावे लागणार नाहीत
शासनाच्या वतीने आम्ही सगळा तो खर्च त्या ठिकाणी जो असेल, मग तो खाजगीमध्ये असेल का सरकारीत असेल, तो या ठिकाणी आम्ही करू. हो, काय सांगाल? MIDCत भीषण आग लागलेली आहे, बरेच कर्मचारी त्याच्यामध्ये जखमी झाले. प्रथमदर्शनी पाहिली असता इथे 5-6 कर्मचारी जखमी अवस्थेमध्ये आहे आणि बऱ्याचपैकी 50% वरती इथे जखमी झाल्याचं या ठिकाणी दिसतं आहे. आणि मला तरी असं वाटतं की मुंबईला सुद्धा हलवण्याच्या या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहे की चांगली ट्रीटमेंट व्हावी याच्याकरता या ठिकाणी डीन यांना सूचना करण्यात आलेल्या आहे की त्यांना मुंबईला जरी ट्रीटमेंट करावी लागली तरी आपण करूया. आणि मला तरी असं वाटतं की लवकर तातडीने इकडे शिफ्ट केल्यामुळे यश येईल अशी खात्री आम्हाला आहे. आगीचं कारण काही समोर आलंय का? हे आता समजेल आगीचं कारण, कारण की अजूनही तिथे आग विझवण्याचं काम सुरू आहे, त्याच्यामुळे आगीचं कारण अजून समजलेलं नाही आहे, पण चौकशीमध्ये ते येईल. किती कर्मचारी त्या कंपनीत काम करत होते, किती जखमी झाले, काही अडकल्याची भीती व्यक्त केली जाते? अडकल्याची भीती आहे. आता अजून मी त्या ठिकाणी पोहोचलेलो नाही आहे, पहिले इकडेच आलो आहे, कारण की माहिती पडल्यावर मी इकडे आलो. आता त्या ठिकाणी जातो आहे आणि अजूनही 2-3 जण अडकल्याची भीती त्या ठिकाणी वर्तवण्यात येते आहे. मी आढावा घेतलेला इथे रुग्णांची विचारपूस केलेली आहे. नाही, रुग्णांची विचारपूस केली असता या ठिकाणी बर्न एवढं वाईट आहे की आपल्याला जास्त बोलणंही उचित होणार नाही. त्यांना वाचवणं ही सगळ्यात प्रथमदर्शनी महत्त्वाची गरज वाटते. त्यामुळे सिव्हिलपेक्षा जर मुंबई हलवता आलं तर ते महत्त्वाचं होईल. Hello guys, please like, comment and subscribe our channel.